मराठवाड्यात मुसळधार पाऊस, हिंगोलीत सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टी, तर अहिल्यानगरमध्ये 2 दिवस शाळांना सुट्टी जाहीर. बीड जिल्ह्यातही तुफान पावसाचं थैमान. कडामध्ये नदीपात्रा शेजारील कुटुंबातील 11 जणांचं हेलिकॉप्टरमधून रेस्क्यू, शेरी खुर्दमधील नागरिकांचाही समावेश. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागामध्ये पाणी साचलं, मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं, पुण्यातही पावसाची दमदार हजेरी. ठाकरे बंधू एकत्र आल्यास शरद पवारांना अडचण नाही, संजय राऊतांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. काँग्रेसच्या वरिष्ठांशीही चर्चा झाल्याची राऊतांची माहिती. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा. सरकार संकट काळामध्ये पाठीशी उभं राहत नसल्यानं शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ. अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक. बीड आणि जालन्यात मोर्चा. एसटी प्रवर्गातून आरक्षणापर्यंत बंजार समाजासोबत असल्याचं धनंजय मुंडेंकडून स्पष्ट. वादग्रस्त माजी सनदी अधिकारी पूजा खेडकरच्या फरार आईवडिलांचा कसून शोध सुरू. पोलीस खेडकरच्या घरी दाखल, गेटवरून चढून शोध सुरू. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या कंपनीला SRAचे प्रकल्प मिळाल्याचा विरोधकांचा आरोप. पत्राचाळमध्ये वर्षा गायकवाडांनी प्लॉट लाटल्याचा भाजपच्या आरोपामुळे विरोधक आक्रमक. देशातील गेल्या 50 वर्षातील आंदोलनांचा इतिहास तपासण्याचे गृहमंत्री अमित शहांचे आदेश. आंदोलनामागची आर्थिक गणितं शोधण्याचा प्रयत्न. पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन केलं नाही हे कुणाला सांगता, देशाची जनता मूर्ख आहे का? राऊतांचा संतप्त सवाल. कालच्या सामन्यातील जुगारातले पाकिस्तानला 25,000 कोटी मिळाल्याचाही दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.